सह्याद्रीच्या या दुर्गम डोंगरांमध्ये एक अशी गुप्त गुहा आहे जिथे हजारो वर्षापासून दडलं आहे एक रहस्यमयी शिवलिंग. आणि असं म्हणतात की या शिवलिंगाचं रक्षण स्वतः निसर्ग अनेक अदृश्य शक्ती करते. तर मित्रांनो, तुम्ही सह्याद्रीमध्ये कधी 2000 वर्षापूर्वीचं 7 फुटाचं शिवलिंग बघितलंय का? नसन बघितलं तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ह्याच शिवलिंगाचं दर्शन घडवणार आहे. आणि हे शिवलिंग काही जास्त लांब नाही, वाई शहरापासून एक साधारण 5-10 किलोमीटरच्या अंतरावरच आहे. रविवार असल्यामुळे पुणे बँगलोर हायवेला खूप गर्दी असते, म्हणून आम्ही सकाळी लवकरच घर सोडलं. कात्रज मार्गे पुढे खंबाटकी घाटामध्ये आलो, पण समोर भलं मोठं ट्रॅफिक होतं. आम्हाला वाई मार्गे लोणारे गावामध्ये जायचं होतं आणि आम्ही रस्ताच चुकलो. शेवटी शेताच्या वाटेमध्ये आम्ही भलतीकडेच निघालो. शेतामधून जाणारी वाट होती, मध्ये भरपूर असे काटे सुद्धा होते. कशी बशी वाट काढली आणि येऊन पोचलो आम्ही लेण्याच्या पायथ्याशी. तुम्ही जो वाट बघितला असेल तर पूर्ण शेतातून वाट आली आणि लेणी समोरच दिसते. पण नेमकं ह्याच गावातून रस्ता आहे का दुसऱ्या गावातून रस्ता होता काय माहीत नाही, पण थोडासा स्ट्रगल केला. पण आता आपण बरोबर लेणीच्या पायथ्याला आलोय. करू का मदत? जगे थांब, तुम्हाला दिसलं नाही काय? थांबा मी तुम्ही बघितलं असेल मधून शेतातून वाट आली, आपली गाडी वगैरे अडकली होती. जगदीश दादाला काटे सुद्धा चिपकले होते. तिथून आम्ही असं पुढं आलो, इथं पार्किंग केली. हा डोंगर पकडायचा आणि डाव्या हाताची वाट पकडायची, सरळ वरती निघायचं. जर तुम्ही ह्या मंदिराला उन्हाळ्यात भेट देणार असेल ना, तुम्हाला जागोजागी अशी करवंदाची झाडं बघायला मिळते. आता मस्त हा सुका मेवा आम्ही घेणार आणि खाणार. तरी अशी करवंद आपल्याला जागोजागी झाडं आहे. तर मित्रांनो, हा जो मंदिराचा ट्रेक आहे थोडासा, हा एकदम सोपं आहे. इथं लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत असे सगळे हा ट्रेक करू शकतात. एक खालच्या गावापासून 20 ते 25 मिनिटात आपण मंदिराच्या इथं पोचतो. यायला 2 रस्ते, एक लोणारे गाव आहे, पण आम्ही थोडा रस्ता चुकलो. एक वाडी आहे कुठली, त्या वाडीतून आम्ही वरती आलो. पण इथून पण रस्ता सोपा आहे, थोडीशी अंगावनेरी वाट आहे, पण इट्स ओके, कोणीही हा ट्रेक करू शकतं. तुम्हाला जर वाटलं रस्ता चुकतोय, भरकटतोय, तर अशा इथं तुम्हाला दिशादर्शक बांधलं. इथं एक आहे, हे बघा, हे असं अशी वाट आपल्याला बरोबर वरती घेऊन जाते. आजूबाजूला पसरलेली ही हिरवीगार शेती आणि निसर्गाची ही सुंदर चादर पाखरलेला सह्याद्री, हा नजरांना डोळ्यात साठवत याच वाटेने आपल्याला पुढे जायचे होते त्या लेण्याजवळ. वाटेमध्ये असे लाल कलरचे किडे सुद्धा बघायला मिळतात. मी डोंगराव. हे किड्यांना बहुतेक रात्री चमकतात, लाईट किडे काय? तर हे कोणते किडे, कोणाला माहिती असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, एक 15 ते 20 मिनिटांमध्येच आपण येऊन पोचलो. हे बघा, कातळात संपूर्ण असं कोरलंय, आतमध्ये लेणी आहे आणि ते 7 फुटाचं शिवलिंग सुद्धा माझ्या मागं तुम्हाला बघायला मिळते. ड्रोनच्या नजरेतून दिसणारा हा सह्याद्रीचा अथांग कडा आणि याच कड्यामध्ये कोरला गेला शेकडो वर्षाचा इतिहास. काळ्या पाषाणातील ही लोहारी लेणी साधारण 1500 ते 2000 वर्षापूर्वीची. याच लेण्यांच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये स्थापना झाली ती पापनाशक महादेवाची. या प्राचीन शिवलिंगाच्या दर्शनाने मनातील सर्व मरगळ दूर होऊन जाते, अशी भावना
स्थानिक श्रद्धेमध्ये आहे. इतिहास आणि अध्यात्माचा हा अनोखा संगम आजही आपल्याला इथे असाच जिवंत बघायला मिळतो. तर तुम्ही बघत असाल माझ्या मागं हे पाल्पेश्वर महादेवाचं स्वयंभू शिवलिंग. आपण इतर वेळेस बघतो तर लहान ते मध्यम स्वरूपाचे आपण शिवलिंग बघत असतो, पण हे जे शिवलिंग आहे हे साधारण 7 फुटाचं शिवलिंग आहे आणि ते पण एका डोंगरामध्ये गुहा कोरली आणि त्या गुहेमध्ये हे शिवलिंग आहे. खूप अद्भुत आहे. इथं थांबल्यानंतर इथली शांतता मनाला प्रसन्न करते. एकदम पॉझिटिव्ह एनर्जी या परिसरामध्ये आहे. तर मित्रांनो, थोडं वेळ आता शांत बसून इथं ह्या वातावरणातली जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती अनुभवू आणि नंतर आपण पुन्हा खाली उतरायला सुरुवात करू. हा व्हिडिओ बघून जर तुम्ही कधी या शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी आले तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथं लक्षात ठेवा, हा परिसर एकदम शांत आहे. इथं अजिबात गडबड गोंधळ करू नका. हा परिसर खूप स्वच्छ आहे. इथं अजिबात प्लास्टिकचा कचरा वगैरे करू नका आणि 2000 वर्षापूर्वीचा वारसा आहे. इथं हुल्लडबाजी करू नका. एकदम प्रेमळ मनाने या शिवलिंगाचं दर्शन घ्या आणि पुन्हा आहे तसेच प्रेमाने निघून जा. इथं कोणताही हुल्लडबाजी करू नका, प्लास्टिकचा कचरा करू नका.